सगळ्यांना माझा नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज विषय घेऊन आलो आहे की ज्या भारतामध्ये सरकारी शाळा मोठ्या प्रमाणात बंद होत असून आपल्या लगतच्या नेपाळ या छोट्याशा देशाने जी आज क्रांती घडून आली की प्रायव्हेटायझेशन ज्या संस्था होत्या त्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. त्यांचं कारण असं आहे की पूर्णपणे सरकारी शाळा बंद केल्या म्हणजे की तिथं पण असंच राजकारण घडून येत होतं की सरकारी शाळा पूर्णपणे बंद होत होत्या आणि प्रायव्हेटायझेशन पूर्ण वाढत होतं. प्रायव्हेटायझेशन वाढण्याचं कारण म्हणजे की जे बलाढ्य लोक आहेत व मोठे लोक आहेत त्यांचे खिसे भरण्याचं साधन म्हणजेच हे प्रायव्हेटायझेशन पूर्ण संस्था आहे. या प्रायव्हेटायझेशन शाळेमुळे मोठ्या प्रमाणात गोरगरीब व मोलमजूर व शेतकऱ्याचा मुलगा शिकत नाही व तिथं त्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती क्वालिटी ही जगासमोर दिसून येत नाही व यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात फी स्ट्रक्चर वाढलेले आहेत व गरीब लोकांच्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे व सरकारी शाळेमध्ये जी काही गरज आहे म्हणजे आपण लक्ष देण्याची ही पूर्ण गरज कोणी लक्ष देत नसून कारण भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्याची कमतरता व जे प्रायव्हेट शाळा आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही पूर्ण नेत्या व बलाढ्य लोकांच्या संस्था आहे यांना मोठ्या प्रमाणात खत पाणी घातल्या जात आहे व गोरगरीब शेतकऱ्यांचा मुलगा यामध्ये फसत आहे व यामध्ये जे क्वालिटी आहे त्याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असून भारतामध्ये बी ती क्रांती करण्याची गरज आहे. भारतामध्ये ती क्रांती मला असं वाटतं की लवकरात लवकर घडायला पाहिजे कारण पूर्ण सरकारी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारी शाळांना जी गरज आहे मोठ्या प्रमाणात जी संख्याबळ आहे ते मिळत नाही आहे कारण पूर्ण प्रायव्हेटायझेशन शाळेकडे लोकांचं लक्ष होत आहे आणि प्रायव्हेटायझेशन शाळेमध्ये कितीही लूट झाली असली तरी यामध्ये कोणीही आवाज उठवायला तयार नाही कारण मोठ्या प्रमाणात लोक व त्यांचा मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या लोकांचा पाठिंबा या प्रायव्हेट शाळेला मिळत असल्यामुळं हे नुकसान होत आहे. तर माझा व्हिडिओ आपण मोठ्या प्रमाणात शेअर करा व माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पोस्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.